नमस्कार. आज आपण पाहूयात की ज्योतिषशास्त्र हे कसं पाहिलं जातं. बऱ्याच वेळा आपणाला असा प्रश्न पडतो की ज्योतिषी हे कुंडली बघून सर्व गोष्टी अचूक कशा काय सांगतायत. तर त्याच्या पाठीमागही एक अभ्यास आहे. ज्योतिषशास्त्र एक शास्त्र आहे. याला ज्योतिषशास्त्र म्हणलेलं आहे. याचं कारण म्हणजे हे शास्त्र आपणाला अंधकारातून प्रकाशाकडे नेते. म्हणजे आपल्या भविष्यात काय मांडून ठेवलं आहे हे कोणालाच माहीत नसतं. परंतु याचा आपण व्यवस्थितपणे अभ्यास केला, ज्योतिषशास्त्रात कुंडली कशी पाहावी हे पाहिलं, तर नक्कीच आपणाला जातकाच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींचा अंदाज घेता येतो. आता त्यासाठी आपल्याला हवं असतं त्या गोष्टीत आहे एकतर पंचांग. तुम्हाला पंचांगाची माहिती असणं गरजेचं असतं. त्यानंतर पत्रिकेत ज्या 12 राशी आहेत त्यांचा क्रम व त्यांचे जे स्वामी आहेत अधिपती यांची कल्पना तुम्हाला असायला लागते. आता आपण सुरुवातीला इथं पाहूयात की त्या 12 राशी कोणत्या आहेत. तर यात आपल्याला दिसतंय की पहिली रास म्हणजे मेष रास आहे आणि त्या मेष राशीचा स्वामी ग्रह आहे तो मंगळ आहे. यानंतर दुसरी रास येते, त्या राशीचं नाव आहे वृषभ रास आणि तिचा जो स्वामी ग्रह आहे तो शुक्र ग्रह आहे. यानंतर जी रास असते 3 नंबरची रास, तिचं नाव मिथुन आहे व तिचा स्वामी ग्रह बुध आहे. यानंतर येते ती कर्क रास आणि तिचा जो स्वामी ग्रह आहे तो चंद्र आहे. यानंतर येते 5वी रास ती सिंह रास, तिचा स्वामी ग्रह सूर्य आहे. यानंतर येते कन्या रास, तिचा स्वामी ग्रह बुध आहे. यानंतर येते तूळ रास, तिचा स्वामी ग्रह शुक्र आहे. यानंतर येते वृश्चिक रास, तिचा स्वामी ग्रह मंगळ आहे. यानंतर येते ती धनुरास आणि हिचा स्वामी ग्रह गुरु आहे. यानंतर मकर रास येते, मकर राशीचा स्वामी ग्रह शनी आहे. यानंतर कुंभ रास येते, हिचाही स्वामी ग्रह शनीचा आहे. आणि जी शेवटची राशी चक्रातील रास आहे ती म्हणजे मीन रास, हिचा स्वामी ग्रह गुरु आहे. आता आपणाला या राशी 12 राशी तोंडपाठ असणं गरजेचं आहे व यांचे स्वामी ग्रह कोणते आहेत हे पण आपणास लक्षात ठेवावं लागतं. आता असं करण्यापाठीमागचं कारण म्हणजे ज्यावेळी आपण कुंडली बघतो, कोणत्याही व्यक्तीची आपण कुंडली बघतो, तर आता कॉम्प्युटराइज कुंडली आपल्याला अतिशय कमी वेळात अवेलेबल होतात किंवा मोबाईलमध्ये असे बरेचसे ॲप आलेत, अवेलेबल आहेत ॲप्स, ज्या थ्रू आपण व्यक्तीची जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्म ठिकाण ह्या 3 गोष्टी टाकल्या की आपणाला इथं त्याची कुंडली मिळते. आता ज्यावेळी आपण कुंडली पाहतो, त्या कुंडलीतील सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट पाहिला जातो तो म्हणजे लग्न कुंडली. आता ह्या लग्न कुंडलीत आता आपण जसं म्हणलो की पहिली रास मेष आहे, पण तुम्हाला इथं कुठंच मेष लिहिलेलं दिसत नाही. आता हा पहिला अंक आहे म्हणजे ही मेष रास आहे, परंतु इथं कुठंही मेष रास असं लिहिलेलं नाही. त्यामुळं आपणाला या अंकांवरून ती कोणती रास आहे हे समजणं अतिशय गरजेचं असतं. आता ह्या झाल्या 12 राशी व त्यांचे स्वामी ग्रह. यानंतर पत्रिकेत दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे पत्रिका सखोलपणे पाहण्यासाठी, ती म्हणजे ग्रहांची स्थिती. आता ग्रहांची स्थिती आपल्याला पाहायची असेल तर तुम्हाला या ग्रहशील चक्र आहे त्याचा अभ्यास असणं
किंवा ते तोंडपाठ असणं गरजेचं आहे. कारण आपण इथं बघतोय की येथे सर्व ग्रह त्यांची नावं लिहिले आहेत. हा पहिला सूर्य आहे, त्यानंतर चंद्र आहे, मंगळ आहे, बुध ग्रह आहे, गुरु आहे, शुक्र आहे, शनी आहे, राहू व केतू आहे. तर त्यानंतर त्या रकान्यात या ग्रहांची जी आंतरराष्ट्रीय चिन्ह आहेत किंवा खुणा आहेत त्या दाखवलेल्या आहेत. त्यानंतर त्या ग्रहांची स्वतःची रास कोणती ही दाखवलेली आहे. जशी की सूर्यग्रहाची सिंह रास आहे, चंद्रग्रहाची कर्क रास आहे, मंगळ ग्रहाला 2 राशी आहेत त्या म्हणजे मेष आणि वृश्चिक, बुध ग्रहाला 2 राशी आहेत त्या म्हणजे मिथुन कन्या, गुरु ग्रहाला 2 राशी आहेत धनु आणि मीन, शुक्र ग्रहाला 2 राशी आहेत वृषभ तुळा, शनी ग्रहाला 2 राशी आहेत मकर कुंभ, राहू ग्रहाला कन्या ही एकच रास आहे व केतूला सुद्धा मीन ही त्याची स्वतःची एक रास आहे. आता यानंतर आपण बघतोय तो रकाना आहे म्हणजे उच्च क्षेत्राने. म्हणजे ज्यावेळी सूर्य मेष राशीत असतो त्यावेळी तो उच्च होतो. म्हणजे उच्च राशीतला ग्रह हा अतिशय उत्तम फळ देताना आपल्याला दिसतो. जसं की चंद्र वृषभ राशीत उच्च आहे, मंगळ मकर राशीत उच्च आहे, बुध कन्या राशीत उच्च आहे, गुरु कर्क राशीत उच्च आहे, शुक्र मीन राशीत उच्च आहे, शनी तुळ राशीत उच्च आहे, राहू मिथुन राशीत उच्च आहे व केतू धनु राशीत उच्च आहे. म्हणजे ज्यावेळी ग्रह स्वतःच्या राशीत असतात त्यावेळी ते शुभ फळ देतात. त्याचबरोबर ज्यावेळी ग्रह उच्च राशीत असतात त्यावेळी ती अतिशय चांगली उत्तम प्रकारचे आपल्याला फळ देताना दिसतात. यानंतर या चार्टमधील महत्वाचा भाग आहे तो म्हणजे नीच क्षेत्र आणि ग्रह. म्हणजे दाखवला आहे की रवी तो राशीचा असता तो नीच ग्रह होतो. त्यानंतर चंद्र वृश्चिक राशीचा नीच ग्रह म्हणून समजला जातो. मंगळ कर्क राशीत नीच होतो, बुध मीन राशीत नीच होतो, गुरु मकर राशीत नीच होतो, शुक्र कन्या राशीचा नीच असतो, शनी मेष राशीचा नीच असतो, राहू धनु राशीचा नीच असतो व केतू मिथुन राशीचा नीच असतो. आता नीच क्षेत्राने म्हणजे याचा अर्थ काय आहे? ज्यावेळी कोणताही ग्रह नीच क्षेत्राने म्हणजे नीच राशीत असतो त्यावेळी तो अशुभ फल देतो. म्हणजे जसं की रवी ज्यावेळी तो राशीत असेल त्यावेळी तो बलहीन असेल व तो तुम्हाला पर्टिक्युलर एखाद्या स्थानाबद्दल अशुभ फळ देईल. म्हणजे आपण एखादं उदाहरण घेऊया. आपण एका व्यक्तीची पत्रिका पाहायला घेतली व तिच्या पत्रिकेत दुसऱ्या स्थानाचा संबंध हा रवीचा आहे व रवी ग्रह जर का तूळ राशीत असेल तर त्याची आर्थिक स्थिती ही फारशी काही चांगली राहणार नाही. त्याच्यावर कर्ज होण्याची शक्यता असते. याचं कारण म्हणजे दुसरं स्थान हे धनस्थान आहे व त्या स्थानावरून आपण त्या व्यक्तीची धनस्थिती पाहतो. या प्रकारे इतर ग्रहांनाही हाच नियम लागू होतो की ज्यावेळी ग्रह नीच राशीत असतात त्यावेळी ते फळ देण्यास सक्षम नसतात. म्हणजे ते शुभ फल देऊ शकत नाहीत. यानंतर मूल त्रिकोण राशी म्हणजे ह्या ग्रहांच्या राशी दिलेल्या आहेत. सिंह ग्रह ही रवीची मूल त्रिकोण राशी आहे, वृषभ चंद्राची आहे, मेष मंगळाची आहे, कन्या बुधाची आहे, धनु ही गुरुची आहे, तुळ ही शुक्राची आहे, कुंभ ही शनीची आहे, कर्क ही राहूची आहे आणि मकर ही केतूची आहे. म्हणजे या ग्रहांच्या मूल त्रिकोण राशी आहेत. त्यानंतर एकपाद दृष्टी, द्विपाद दृष्टी, त्रिपाद दृष्टी व संपूर्ण दृष्टी दिलेली आहे. यातील ज्योतिषी जी शक्यतो करून पाहतात ती म्हणजे संपूर्ण दृष्टी. म्हणजे तो ग्रह ज्या स्थानी असेल त्या स्थानापासून कोणत्या स्थानावर पूर्ण दृष्टीने पाहतो यासाठी इथं दृष्टीचा विचार केला जातो. जसं की रवी सप्तम प्रत्येक ग्रह हा स्वतःच्या राशीपासून 7व्या स्थानावर पूर्ण दृष्टीने पाहतो. इथं आपण बघतोय प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 7 हा अंक दिसेलच. याचबरोबर मंगळ, गुरु आणि शनी हे 3 ग्रह असे आहेत की त्यांना ऍडिशनल 2 दृष्ट्या आहेत. म्हणजे हे
सप्तम स्थानावर पाहतातच अजून 2 स्थानावर हे पूर्ण दृष्टीने पाहतात, ज्यात मंगळ स्वतःच्या राशीपासून 4थ्या, 7व्या आणि 8व्या स्थानावर पूर्ण दृष्टीने पाहतो. गुरु 5, 7 आणि 9 या स्थानावर पूर्ण दृष्टीने पाहतो. शनी 3, 7, 10 या स्थानावर पूर्ण दृष्टीने पाहतो. आता या दृष्टीचा वापर कुठे केला जातो? ज्यावेळी आपण पाहतो की मुलाचा विवाह लवकर का होत नाही, त्यावेळी सप्तम स्थान असतं, त्या सप्तम स्थानावर शनी ग्रहाची दृष्टी आपल्याला पडलेली दिसते. कारण शनी असा ग्रह आहे, तो प्रत्येक गोष्टीला विलंब लावत असतो. आता अशाच प्रकारे ज्यावेळी आर्थिक स्थिती चांगली राहण्यासाठी गुरुच्या दृष्टीचा फायदा होतानाही दिसतो. त्यामुळे जर का अष्टमात जर का गुरु असेल व त्याची धनस्थानावर दृष्टी असेल, तर त्यावेळी नक्कीच त्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती ही चांगली असताना दिसते. यानंतर आहेत तत्व दिलेले आहेत, दिशाबल दिलेला आहे. तर दिशाबलाचा वापर कुठं होतो, की आपण म्हणतो की एखाद्या मुलाचं लग्न ठरवायचं चाललंय, तर त्याला कोणत्या दिशेचं स्थळ येईल, त्या ठिकाणी या दिशाबलाचा वापर केला जातो. किंवा असं होतं की मी कोणत्या दिशेला व्यवसाय करू, मला कोणती दिशा लाभदायक असेल, त्यावेळी या दिशाबलाचा वापर ज्योतिषी करताना दिसतात. यानंतर वातादी दोष दिलेले आहेत, त्यातमध्ये पित्त, वात, कफ, पित्त, कफ, त्रिदोष, कफ, वात, कफ आणि वात असे दोष दिलेले आहेत. त्याच्यावर आपल्याला होणारे आजार हे कोणत्या प्रकारात मोडले जातात हे आपण जाणू शकतो. यानंतर ग्रहांची लिंग दिलेले आहेत, याचा वापर की केला जातो, तो म्हणजे संतती पाहण्यासाठी, संतती मुलगा होईल का मुलगी हे पाहण्यासाठी या ठिकाणी ग्रहांच्या लिंग दिलेले आहेत, त्यांचा वापर केला जातो. त्यानंतर मित्र ग्रह आहेत, म्हणजे प्रत्येक ग्रहाला मित्र ग्रह आहेत. तो ग्रह जर का मित्र ग्रहाच्या राशीत असेल तर शुभ फळ देताना दिसतो. त्यानंतर त्या ग्रहाचे समग्रह आहेत, जे त्या ग्रहाशी न्यूट्रल असतात, समस्थितीत असतात, ते शुभ आणि अशुभ हे दोन्हीही फळ न देता ते न्यूट्रल टाईप असतात, म्हणजे फक्त ते समत्व ठेवून त्या ग्रहाशी राहतात. त्यानंतर प्रत्येक ग्रहाचे शत्रुग्रह दिलेले आहेत. आता आपण असं पाहिलं की ज्यावेळी ग्रह स्वतःच्या राशीत असतो, उच्च क्षेत्रीय असतो, मित्रग्रह असतो किंवा सम असतो, त्यावेळी तो शुभ फल देतो. आणि ज्यावेळी ग्रह हा चतुराशीत असतो, नीच क्षेत्राने असतो, त्यावेळी तो अशुभ फळ देताना दिसतो. आता आपण हे सर्व पाहिल्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा भाग येतो, तो म्हणजे आपणाला हवं असतं ते म्हणजे कॉम्प्युटराइज कुंडली. कोणत्याही व्यक्तीची कॉम्प्युटराइज कुंडली किंवा तुम्हाला असणं गरजेचं असतं, किंवा ती तुम्ही आता मोबाईलमध्ये बरेचसे ॲप आलेत, त्या थ्रूही जनरेट करू शकता. ही अशी कुंडली असते. या कुंडलीत हे प्रथम स्थान आहे, द्वितीय स्थान आहे, तृतीय स्थान आहे, चतुर्थ स्थान आहे, पंचम स्थान आहे, षष्ठ स्थान आहे, सप्तम स्थान आहे, अष्टम स्थान आहे, नवम स्थान आहे, दशम स्थान आहे, एकादश स्थान आहे व व्यय 12वं स्थान आहे. आता तुम्ही म्हणाल की अंक तर वेगळे दिले आहेत आणि तुम्ही सांगितलेलं की प्रथम स्थान आहे म्हणजे पहिलं स्थान आहे. हे असं का? कारण स्थानं ही कुंडलीची फिक्स असतात, परंतु या ठिकाणी पडणाऱ्या राशी ह्या तुमचा कधी जन्म झालाय त्यानुसार ह्या वेगवेगळ्या येऊ शकतात. या व्यक्तीचा जन्म हा वृश्चिक लग्नात झालेला आहे, त्यामुळे या ठिकाणी 8 हा अंक लिहिलेला आहे. इतर व्यक्तीचा जन्म हा वेगळ्या लग्नावर झाला तर इथं वेगळी रास येते. त्याप्रमाणे येथील अंक असतात ते राशींचे अंक असतात व ही स्थानं असतात ती फिक्स असतात. आता एवढं पाहिल्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा पार्ट आहे, जो आपणाला ही कुंडली तपासण्यासाठी लागतो, तो म्हणजे की कोणत्या स्थानावरून काय पाहिलं जातं. हा तितकाच महत्त्वाचा भाग आहे. तर आपण बघूयात की कोणत्या स्थानावरून काय पाहिलं जातं. आता त्या ठिकाणी
हे पाहण्यासाठी इथे एक चार्ट आहे. आपण या चार्टवर स्पष्टपणे पाहू शकतो की कुंडलीचं प्रथम स्थान असतं, त्या स्थानावरून काय पाहिलं जातं, तर या स्थानाला आपण लग्नस्थानी म्हणतो. या स्थानावरून जातकाची शरीर प्रकृती, स्वरूप, स्वभाव, प्रवृत्ती, आयुष्य, मस्तक, यश आणि सुख पाहिलं जातं. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीच्या कुंडलीचे प्रथम स्थान हे पाहणं गरजेचं आहे. या स्थानी असणारे ग्रह व त्या ग्रहांचे गुणधर्म यावरून त्या व्यक्तीचा स्वभाव घडत असतो किंवा त्या ग्रहांचे असणारे गुणधर्म त्या व्यक्तीच्या स्वभावात उतरताना आपल्याला दिसतात. स्वभाव पाहण्यासाठी अजून एक महत्वाची गोष्ट पाहिली जाते ती म्हणजे त्या व्यक्तीची असलेली चंद्ररास. पहिलं स्थान व त्या व्यक्तीची असलेली चंद्ररास याच्यावरून स्वभाव बनताना आपल्याला दिसतो. त्यानंतर आपण जे दुसरं बघतो ते याला द्वितीय स्थान म्हणतात, याला धनभाव म्हणतात, धनस्थानी म्हणतात. आता हा सगळ्यांचा आवडता विषय आहे, म्हणजे की माझ्याकडे किती पैसा येईल, तो पैसा स्थिर होईल का, त्यात वाढ होईल का, मला पैसा कधी कमी तर पडणार नाही ना, माझ्यावर कर्ज काय होईल का. ह्या सर्व गोष्टींचा आढावा ह्या द्वितीय स्थानावरून घेतला जातो. या द्वितीय स्थानावर काय पाहिलं जातं तर पूर्वाजित धन, म्हणजे तुम्हाला परंपरेने तुमच्या पूर्वजांपासून मिळणारं धन पाहिलं जातं. तुमचं कुटुंब कसं असेल, ते मोठं असेल लहान असेल, तुमच्याकडे संपत्ती किती येईल, तुमची वाणी कशी असेल, तुम्ही इतरांशी बोलताना गोड बोलाल का कटुता असणारे तुमची वाणी असेल, तुमचे डोळे कसे राहतील, नेत्र कसे राहतील आणि तुम्ही कोणते पदार्थ तुम्हाला खाण्यासाठी आवडतील हे या कुंडलीतील दुसऱ्या स्थानावरून पाहिलं जातं. यानंतर जे पाहिलं जातं ते तृतीय स्थान. या तृतीय स्थानावरून ज्या गोष्टी पाहिल्या जातात त्यामध्ये एक तर आहे पराक्रम, भावंडे, जवळचे प्रवास, त्याला आपण शॉर्ट ट्रॅव्हल म्हणतो. लेखन म्हणजे तुमचं हँड रायटिंग इथं पाहिलं जातं. शेजारी तुमचे रिलेटिव्ह इथं पाहिले जातात. तुमचं कान, कंठ, वस्त्र अलंकार व तुमच्यात असणारं कर्तृत्व असं पाहिलं जातं. ज्यावेळी या पराक्रम स्थानात शुभ ग्रह असतात किंवा उच्च राशीचे ग्रह असतात तर त्यावेळी तुम्ही नक्कीच पराक्रमी असताना दिसता. आणि ज्यावेळी या स्थानात अशुभ ग्रह असतात, नीच राशीतले ग्रह पडले असतात तर त्यावेळी तुमच्या हातून मोठे पराक्रम काही घडत नाहीत. अशा व्यक्तींचा स्वभावही भित्रा असण्याची शक्यता असते. त्यानंतर पाहिलं जातं ते चतुर्थ स्थान. या चतुर्थ स्थानात माता म्हणजे आईचं सुख, ग्रहाचं सुख, स्थावर मिळकत, वाहने, पाळीव प्राणी, अंतःकरण, जिवलग मित्र, छाती, उदर आणि अखेरचे दिवस पाहिले जातात. या स्थानाला सुखस्थानही म्हणतात. त्यामुळे हे स्थान तेवढंच महत्वाचं आहे, कारण हे सर्व प्रकारची आपणाला सुख देणारं स्थान असतं. या स्थानावर निद्राही पाहिली जाते. तुम्हाला होणारा वाहनाचा लाभ, तुम्हाला मिळणारी भूमी, तुम्हाला मिळणारं आईचं सुख, तुमची जमिनीमध्ये असणारे तुमची जमिनीत असणारी गुंतवणूक, तुम्हाला जमिनीचं सुख लाभेल का, या सर्व गोष्टी कुंडलीत चौथ्या स्थानावरून पाहिले जातात. यानंतर पंचम स्थान येतं, याला संतती स्थानही म्हणतात. या स्थानावरून तुम्ही घेणारे शिक्षण, तुम्हाला होणारी संतती, तुमचं पूर्वपुण्य, तुमचं हृदय, तुम्ही कोणती उपासना करताय, तुमची बुद्धी कशी आहे, सट्टा, जुगार, करमणूक, प्रणय, खेळ आणि चैन म्हणजे चैनीच्या गोष्टी या सर्व पंचम स्थानावरून पाहिल्या जातात. हे स्थान महत्वाचं असणं, हे स्थान शुभ असणं गरजेचं असतं, कारण या स्थानावरून आपल्याला कशी विद्या मिळेल, आपल्याला कोणतं शिक्षण मिळेल, त्या शिक्षणात यश मिळेल का, शिक्षणापासून आपल्याला फायदा होईल का, हे पाहिलं जातं. कारण शिक्षणावरच आपला बराचसा आयुष्यातील काळ हा डिपेंड असतो. जर का शिक्षण चांगलं घेतलं, चांगला नोकरी व्यवसाय आपण करू शकलो तरच आपण या समाजात एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून नावास येतो व आपल्या कुटुंबाचाही उदरनिर्वाह आपण चांगल्या प्रकारे करतो. त्यामुळे पत्रिकेतील पंचम स्थान हे शुभ असणं गरजेचं असतं. यानंतर पाहिलं जातं ते म्हणजे षष्ठ स्थान, त्याला शत्रू भावही म्हणतात, याला रिपुस्थानही म्हणलं जातं. या स्थानावरून तुमचे असणारे शत्रू पाहिले जातात, मामा मावशींचं प्रेम पाहिलं जातं, तुमचे नोकर चाकर पाहिले जातात, तुम्हाला होणारे
रोग पाहिले जातात. तुमच्या घरात चोरी होईल का नाही याचा अंदाज बांधता येतो. तुम्हाला असणाऱ्या सर्व चिंता या 6व्या स्थानावरून पाहिल्या जातात. तुम्हाला कोणतं व्यसन आहे का याचाही अंदाज या पत्रिकेतील 6व्या स्थानावरून करता येतो. याचबरोबर तुमच्या हाताखालचे असणारे नको चाकर, तुम्हाला होणारे सर्व प्रकारचे लॉसेस आणि ओटीपोटीचा भाग हा कुंडलीतील 6व्या स्थानावरून पाहिला जातो. आता हे स्थान ही शुभ असणं गरजेचं आहे, कारण या स्थानात जर का अशुभ ग्रह असतील तर तुम्हाला गुप्त शत्रूंचा त्रास होऊ शकतो. शत्रूमुळे तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. मावशींचं तुम्हाला प्रेम लाभणार नाही. तुम्ही कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ शकता आणि तुम्हाला नोकरीही चांगली लाभणार नाही. त्यामुळे कुंडलीतील 6ष्ठ स्थान हे शुभ असणं गरजेचं आहे. आता यानंतर आपण पाहतो ते 7म स्थान, याला जायाभावी म्हणतात. त्यावरून व्यक्तीचं मॅरिड लाईफ पाहिलं जातं. पती व पत्नी, विवाह सौख्य, लैंगिक सुख, कामवासना, भागीदारी म्हणजे पार्टनरशिप, स्पर्धक म्हणजे तुमचे कॉम्पिटिटर्स, युद्ध, कोर्ट खटले, व्यापार, यात्रा, कमर आणि मूत्रपिंड या गोष्टींचा विचार या पत्रिकेतील 7म स्थानावरून केला जातो. हे स्थान ही शुभ असणं गरजेचं आहे, कारण या स्थानात जर का अशुभ ग्रह असतील तर तुम्हाला मॅरिड लाईफ हे तुमचं व्यवस्थित नसतं. तुम्हाला पार्टनरशिपमध्ये लॉसेस होताना दिसतात. पती पत्नीमध्ये मतभेद होतात. वैवाहिक सुखी चांगलं लाभत नाही. लैंगिक सुखी तुम्हाला चांगलं लाभताना दिसत नाही. यानंतर पाहिलं जातं ते स्थान म्हणजे 8म स्थान. 8म स्थानाला मृत्यू स्थानही म्हणतात. या स्थानावर तुमचा मृत्यूचा विचार केला जातो. तुम्हाला आयुष्य किती लाभेल हे पाहिलं जातं. तुम्हाला स्त्री धन मिळेल का नाही हे पाहिलं जातं. तुम्हाला होणारे अचानक प्रकारचे लाभ या स्थानावरून पाहिले जातात. तुम्हाला वारसा हक्काने मिळणारं धन पाहिलं जातं. या ठिकाणी विमा म्हणजे जे पॉलिसीज असतात त्याचा विचार केला जातो. तुम्ही दरिद्र होणार का, तुम्हाला दारिद्र्य तुमच्या नशिबात आहे का हे पाहिलं जातं. सर्व प्रकारचे अपघात या स्थानावरून पाहिले जातात. त्याचबरोबर तुमच्यावर होणारं कर्ज, तुमच्यावर येणारे संकट व सर्व प्रकारच्या अशुभ गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या ह्या 8म स्थानावरून पाहिल्या जातात. त्यानंतर पत्रिकेतलं 9वं स्थान, त्याला आपण भाग्यस्थानही म्हणतो. हे अतिशय महत्त्वाचं स्थान आहे, कारण यावरून तुम्हाला नशिबाची साथ आहे का नाही, भाग्य तुमच्या बाजूनं उभं राहणार का नाही, तुम्ही कोणती धर्म कर्म केली पाहिजेत, तुम्हाला तीर्थयात्रा होणार का नाहीत, तुमच्या हातून जप तप होणार का, तुम्ही ध्यान करणार का, तुम्ही परोपकारी असणार का, याचबरोबर दूरचे प्रवास, उच्च शिक्षण, ग्रंथ प्रकाशन, गुरुची कृपादृष्टी तुमच्यावर होणार का व सर्व प्रकारची कीर्ती तुम्हाला लाभणार का, हे या 9व्या स्थानावरून पाहिलं जातं. या स्थानाला स्पिरिच्युअल स्थानही म्हणलं जातं, कारण याच्यावर तुम्ही कितपत स्पिरिच्युअल आहात हे गेस करता येतं. त्याचबरोबर तुम्हाला नशिबाची साथ मिळणार का, तुमचा भाग्यांक कोणता आहे, तुमचा लकी रंग कोणता आहे, तुम्हाला कोणत्या दिशेतून तुम्हाला प्रगती होण्यासाठी कोणती दिशा तुम्हाला सहाय्य ठरणार आहे, या गोष्टीचा विचार या स्थानावरून केला जातो. यानंतर पत्रिकेत पाहिलं जातं ते म्हणजे 10म स्थान, त्याला आपण कर्मस्थानही म्हणतो. या स्थानावरून उद्योगधंदा पाहिला जातो. तुम्हाला मिळणारा मान पाहिला जातो. तुम्हाला अधिकार मिळणार का नाही, तुमचा नोकरी व्यवसायात हुद्दा काय असेल, तुमचे आणि पित्याचे संबंध कसे असतील, तुमच्या हातून घडणारी कर्म, समाजकारण आणि राजकारण, या स्थानी कुंडलीतील हे 10म स्थान अतिशय महत्त्वाचं असतं. त्या स्थानाचा शुभाशुभ विचार करून तुमच्या आयुष्यात तुम्ही कोणता व्यवसाय कराल, त्यात कशी यश मिळेल, उच्च पदाची नोकरी तुमच्या आयुष्यात आहे का, या गोष्टींचा विचार इथं केला जातो. याचबरोबर तुम्ही समाजासाठी काय कराल का, राजकारणात तुम्हाला कितपत यश येईल, या स्थानी या सर्व गोष्टी या स्थानावरून पाहिल्या जातात. या स्थानात शुभ ग्रह असणं, उच्च राशीचे ग्रह असणं हे तुम्हाला चांगले फळ देताना व यश देताना दिसतात. यानंतर कुंडलीतील येतं ते स्थान 11th स्थान, त्याला आपण लाभ स्थानही म्हणतो. त्याच्यावर आपण पाहिलं, ह्या स्थानावर सर्व प्रकारचे लाभ पाहिले जातात. तुमचे असणारे मित्र कसे असतील ते पाहिले जातात. तुमच्या ओळखी पाहिल्या जातात. तुम्हाला ऐश्वर्य कसं लाभणार, तुम्हाला वैभव लाभणार का नाही, तुमच्या अपेक्षापूर्ती होणार का नाही, तुम्हाला वाहन सुख, संतान सुख हे कितपत लाभणार, कसं लाभणार, या गोष्टींचा सारासार विचार ह्या 11व्या स्थानावरून केला जातो. त्याला गेन्सही स्थान म्हणतात, कारण हे सर्व प्रकारचे लाभ देणारं स्थान आहे. हे स्थान जेवढं शुभ तेवढ्या तुमच्या आयुष्यात या अडचणी कमी असतात व तुम्ही आयुष्य हे व्यवस्थितपणे सुखी असं जगू शकता.
यानंतर पाहिलं जातं ते 12वं स्थान, त्याला द्वादश स्थान म्हणतात, याला व्यय स्थानही म्हणतात. या स्थानावर सर्व प्रकारचे खर्च पाहिले जातात, परलौकिक गती पाहिली जाते, दूरचे प्रवास पाहिले जातात, तुम्हाला तुरुंगास होणार का नाही याचा अंदाज घेता येतो. त्यानंतर एकांतवासात तुम्ही काही वेळात जाण्याची शक्यता असते, ते या स्थानावर पाहिलं जातं. म्हणजे गुप्त शत्रू असतील तर ते तुम्हाला त्रास देतील का नाहीत, तुम्हाला शिक्षा होईल का, तुम्हाला दंड होईल का, तुमच्यावर कर्ज होईल का, व तुम्ही आत्महत्याचे योग तुमच्या पत्रिकेत आहेत का, व तुम्हाला होणारी सर्व प्रकारची व्यसनं, तुम्हाला चढणारी व्यसनं ही पत्रिकेतील 12व्या स्थानावरून पाहिली जातात. आता आपण इथं पाहिलं की आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की ज्योतिषी कुंडली बघून हे सर्व कसं काय सांगू शकतो. तर ह्याचा एक अभ्यास आहे. जसं आपण गणितात म्हणतो की 2 × 2 हे याचं उत्तर 4च असतं, त्याप्रमाणे कोणत्या स्थानावरून काय पाहायचं हे आता आपण पाहिलं. या स्थानात पडणारे ग्रह कसे आहेत, ते शुभ अशुभ आहेत, उच्च आहेत, अशुभ आहेत. यावरून त्या स्थानाचं फळ तुम्हाला कसं मिळणार हे ठरलं जातं. त्यामुळे एक ज्योतिष हे वेगळं काय नसून एक ज्योतिशास्त्र आहे. म्हणजे ते अंधकारातून प्रकाशाकडे तुम्हाला नेणारं एक शास्त्र आहे. या शास्त्राचा नक्कीच तुम्ही वापर करून घ्यावा. त्याच्यावर श्रद्धेनं विश्वास ठेवावा व तुमच्या आयुष्यात भविष्यात काय घडणार आहे याची माहिती तुम्ही तज्ञाच्या ज्योतिषाकडून घेणं नक्कीच तुम्हाला फायद्याचं होताना दिसतं. तुम्हाला जर का ज्योतिष मार्गदर्शन हवे असेल, तुम्हाला जर का वास्तूमधील वास्तुदोष नाहीसे करायचे असतील व सुखी, समाधानी आणि समृद्ध जीवन जगायचं असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 9763975269.